नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमची पीडब्ल्यूडी ची एक्झाम जी आहे ती जवळ आलेली आहे आणि आपली ज्युनियर इंजिनियरची ज्या पण एक्झाम्स असतील त्या सगळ्या वन बाय वन येणार आहे। डब्ल्यूआरडी ची पण एक्झामचे डेट्स डिक्लेअर्ड आहेत। हॉल तिकीट तुमचे आलेले असतील, त्याची प्रिंट काढून घ्या। आय कार्ड तुम्हाला लागेल, त्याची झेरॉक्स काढून घ्या। 2 पासपोर्ट फोटो जर ठेवता आले तर असू द्या सोबत। त्याच्यानंतर पेन वगैरे जे काही असेल, पाणी बॉटल असेल, या सगळ्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या फुलफिल करून घ्या। या बोर्डवरती आता जे तुम्हाला दिसतंय, इकडे जे काही शब्द तुम्हाला दिसतायत आणि इकडे जे काही शब्द दिसतायत, ही तुमची आत्ताची करंट सिच्युएशन आहे की एक्झाम मला कशी जाईल, मला वेळ पुरेल का, पेपर कसा येईल, मी जर ब्लँक झालो तर काय, माझा फोकस होईल का, ही एक्झाम दिल्यावर माझी पोस्ट निघणार आहे का, कट ऑफ किती लागेल, पेपर जर अवघड आला तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स किंवा मग कॅज्युअल अप्रोच या सगळ्या गोष्टींच्या अवतीभोवती फिरतात। मित्रांनो लक्षात घ्या की ही एक प्रोसेस आहे। अशा खूप साऱ्या एक्झाम्स तुम्ही आधी पण दिल्या आहेत, याच्या पुढे पण देणार आहात। काहींची ही एक्झाम पहिली असेल, काहींची ही एक्झाम 5वी 6वी असेल, तर काहींनी असं ठरवलं असेल की माझी लास्ट एक्झाम आहे, आता याच्यानंतर मी एक्झाम देणार नाही। मित्रांनो मी स्वतः 2016 पासून 2015च्या एंडिंग पासून म्हणजे डिसेंबर 2015 पासून स्पर्धा परीक्षा देत आहे, देत होतो आणि अजूनही मी एक्झाम्स मध्ये मध्ये देत असतो, ते मला टच मध्ये राहण्यासाठी। पण 2016 पासून 2021-22 पर्यंत जितक्या काही एक्झाम्स दिल्या आहेत मी, तर त्या एक्झाम्स मध्ये एक चेंज होत गेला। स्टार्टला जेव्हा मी एक्झाम द्यायचो त्यावेळी मला थोडी भीती वाटायची, त्यावेळी मी स्टडी जो आहे तो प्रॉपर वेने केला आहे की नाही हे मला वाटत असायचं। बट ही एक गोष्ट नॅचरल गोष्ट आहे, ही घडत असते, ही होत असते, याला काहीही ऑप्शन नसतो। पेपर जवळ आला की धाकधूक थोडी होतच असते, त्याच्यामुळे हे काही खूप आपल्या सोबतच होतंय असं काही नाही, असं सगळ्यांसोबत होत असतं। उलट काय आहे की ज्यांना असं फील होतं ते लास्ट मोमेंट पर्यंत स्ट्रेच करतात, ज्यांना असं काहीच फील होत नाही ते अभ्यासच करत नाही असा त्याचा अर्थ आहे। सो जो कोणी अभ्यास करतो, जो कोणी प्रॉपर टेस्ट सॉल्व्ह करतो, जो कोणी सगळ्या गोष्टी वाचतो, रिव्हिजन करतो, तर त्यालाच हे प्रॉब्लेम येत असतात जनरली। ज्याने मागचे फक्त 5-6 दिवस अभ्यास केलेला असेल त्याला हे इश्यूज नाहीयेत, ते कुठे जॉब करत असतील, ते जस्ट एक्झाम फॉर्म भरला आणि जातो एक्झामला, तर अशा लोकांसाठी हे इश्यूज होत नाहीत। कारण मी असं पण एक्झाम दिलेले आहेत स्वतः की अभ्यास काही नाहीये, काही नाही, जस्ट देऊन देऊ ही एक्झाम असं म्हणून पण दिलंय। बट एक तुम्हाला सांगतो की तशा वेळी सुद्धा माणूस परफॉर्म करू शकतो आणि खूप अभ्यास केलेला असेल तर तो परफॉर्म करतोच। बट काही वेळा इश्यूज होऊन जातात आणि ते इश्यूज फक्त मानसिकतेचे असतात, त्याच्यामध्ये अभ्यास कमी वगैरेचा मुद्दा नसतो। एक तुम्हाला सांगतो की 60 ते 65% स्टडी जो आहे तो आपण कव्हर करू शकतो। तुम्ही 90% स्टडी केला तर खूपच होऊन गेलं, कारण एक्झाम ओरिएंटेड नेमकं काय हे आपल्याला कधीच माहित पडत नाही जोपर्यंत एक्झाम होऊन जात नाही। कारण परीक्षाचा म्हणजे जो काही पेपर असतो, जो पेपर तयार करणार आहे, पेपर सेटर आहे, तो पेपर सेटर त्याच्या हिशोबाने पेपर सेट करतो आणि आपण स्टडी करतो आपल्या हिशोबाने जस्ट प्रिडिक्शन बेसिस वरती। त्याच्यामुळे तो पेपर एक्झॅक्टली मॅच होईल किंवा नाही होणार यात विचार करून आणि वेळ वाया घालवून काही पॉइंट नसतो। त्याच्यामुळे आपण जो स्टडी केलाय त्याची उजळणी नीट करणे, त्याची रिव्हिजन नीट करणे, हीच गोष्ट जी ती आपल्या हातात राहून जाते लास्ट पर्यंत। फक्त इतकाच पॉइंट आहे की तुम्ही कॅज्युअल होऊन जाऊ नका। लास्ट मोमेंटला आल्यावरती जबरदस्ती ब्रेक वगैरे घेऊन घ्यायचा किंवा मग आता जाऊ दे, आता काही होत नाहीये, थोडंफार तुम्ही वाचत राहिलं पाहिजे। आता पेपर तर एकदम आता 1-2 दिवसावरच आलेला आहे, उद्यावरच समजा। त्याच्यामुळे मग या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला थोड्याशा इम्पॉर्टंट ठरतील। मला काही प्रश्न विचारलेले होते, त्याचे उत्तर म्हणून मी या गोष्टी सांगतोय तुम्हाला। फोकस होईल का नाही होईल, मला आठवेल का नाही आठवेल, मी ब्लँक होऊ शकतो का, तर या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आत्ता वाटत असल्या तरी मी एक सांगतो की पेपरमध्ये सगळं बरोबर आठवतं जे पण तुम्ही रिव्हिजन केलेली असेल तर। जर तुम्ही रिव्हिजनच केलेली नसेल, फक्त वन टाइम वाचलेलं असेल, तर ती गोष्ट तुम्हाला आठवायला थोडासा प्रॉब्लेम येईल। आता तुम्ही हा टॉपिक राहिला, तो टॉपिक राहिला, थोडंसं वाचून घेतो, थोडंसं वाचून घेते, असं जर करत बसलात तर मग जुनं जे वाचलेलं आहे त्याची रिव्हिजन होणार नाही। त्याच्यामुळे आता तुमच्याकडे तर जास्त वेळ नाहीये, एक हार्डली तुमच्याकडे 15 तास उरलेले आहेत अभ्यास करण्यासाठी।
आणि ज्यांची परीक्षा लेट आहे त्यांच्याकडे भरपूर दिवस आहेत. बट मग त्यांनी या गोष्टीचा बेनिफिट घ्या. ज्यांची आता लगेच 15 तासामध्ये 20 तासामध्ये ज्यांना काहीतरी करायचंय ते विशेष तुम्ही काही करू नका. जे तुम्ही मागचं रिवाइज केलंय प्रत्येक विषयाचे टॉपिक वाईज रिव्हिजन करा. तुम्हाला माहित असेल की कोणते टॉपिक तुमच्या अडतात, कोणत्या टॉपिक्स मध्ये तुम्हाला आठवत नाही. फक्त ते टॉपिक तुम्ही वाचा. प्रत्येक गोष्ट वाचू नका, मनाचं समाधान म्हणून रिव्हिजन करू नका. जिथे खरंच गरज आहे तिथेच वाचा. जसं स्लेंडरनेस रेशिओचे लिमिट्स आहेत स्टीलमध्ये, आरसीसी मध्ये तुमचे कोडल प्रोव्हिजन्स आहेत, ग्रेड ऑफ कॉन्क्रीट नुसार वगैरे टेबल्स तयार केलेले एक्सपोजर कंडिशन नुसार सुद्धा. त्याच्यानंतर सॉम मध्ये तुमच्या काही स्टँडर्ड केसेस आहेत, इलास्टिक कॉन्स्टंटचे फॉर्म्युले आहेत, इफेक्टिव्ह लेंथच्या व्हॅल्यूज आहेत, हे स्लोप अँड डिफ्लेक्शन आहे, फिक्स अँड मोमेंट्स आहेत, इन्व्हायरमेंट मधल्या लिमिट्स आहेत, जिओटेक मधले फर्स्ट चॅप्टरचे फॉर्म्युले आहेत वेगवेगळे, फ्लुइड मेकॅनिक्स मधले फॉर्म्युले आहेत, सर्वेइंग मधले काही स्टँडर्ड केसेस आहेत, फॉर्म्युले आहेत, इक्विपमेंट आहेत, हायड्रोलॉजी मध्ये काही टेबल्स आहेत. या ज्या गोष्टी आहे या गोष्टी रिवाइज करा. बिल्डिंग मटेरियल्स रिवाइज करा. कारण याच्यामध्ये तुम्हाला ग्रहण करण्यासारखं मॅटर आहे. कन्सेप्च्युअल वाला जो मुद्दा आहे तो आता करून फायदा नाही. कारण आता तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करायचा वेळ नाहीये. आता तुम्ही फक्त काय फॅक्च्युअल डाटा कंटिन्युअसली रिवाइज करा. कारण जे काही 20, 25, 30 प्रश्न येणार आहेत ज्याच्यासाठी तुम्हाला व्हॅल्यू आठवावी लागेल, फॉर्म्युला आठवावा लागेल, ते कव्हर करणं गरजेचं आहे. तुम्ही जर आता थेरी वाचत बसले तर मग अवघड आहे. कुठेतरी तुमचे फॅक्च्युअल पॉइंट्स, कुठेतरी फॉर्म्युले असतील, कुठेतरी शॉर्ट डेफिनेशन असतील, हे काम आत्ता करा. जर फॉर्म्युला पाठ केला असेल तर न्यूमरिकल तुम्हाला जमून जाणार आहे, बिकॉज तुम्ही मागचे 3-4 महिने 5 महिने अभ्यास केला असेल. ज्यांनी अभ्यास 15 दिवसापूर्वी सुरू केला आहे त्यांनी पण व्यवस्थित स्ट्रेच करा, ठीक आहे. बट मी हे सांगत नाही की तुम्ही आता अभ्यास केला तर तुम्ही कसं काय पोस्ट काढू शकता. असं 15-20 तासामध्ये होत नसतं. टू बी ऑनेस्ट, तुम्हाला एक लॉंग रन मध्ये प्रॉपर स्टडी करावा लागेल. ज्यांनी कोणी 1 वर्षापासून अभ्यास केलाय त्यांनी 1 वर्षात जेवढं काही वाचलंय ते रिवाइज करण्याचं टार्गेट ठेवा. विशेष वेगळं असं काही नसतं, शॉर्टकट कधीच नसतो. मी नेहमी सांगतोय तुम्हाला की शॉर्टकट नसतो. त्याच कन्व्हेन्शनल मेथड्स आहेत. लिहून वगैरेचं काम आता काही करू नका. हा, एखादा फॉर्म्युला बिलकुलच तुम्हाला लक्षातच राहत नाही त्याला लिहून बघितलं तर चालेल. इकडचा पॉइंट उचलून नोट्स मध्ये लिहून घेतो असं काम आता करू नका. त्या पॉइंटचा तिथेच नीट वाचून घ्या. आता तिथेच 2-3 वेळा नीट वाचा, मनन करा की अच्छा हा पॉइंट असा आहे आणि द्या सोडून. पेपरवरून आल्यावरती बघू त्याला नोट्स मध्ये टाकायचं नाही टाकायचं ते. पण आता उगाच टाइमपास होणाऱ्या गोष्टी करू नका. टाइमपास कशात होऊ शकतो? न्यूमरिकल. आता जे न्यूमरिकल हे रिपीटेडली येतात ते न्यूमरिकल तुम्ही ऑलरेडी केलेले असतील, ते न्यूमरिकलचे तुम्ही फक्त ओव्हरलुक करून घ्या. कुठला फॉर्म्युला वापरतात, कसं सॉल्व्ह करतात. तसंही तुम्हाला एक सिंगल फॉर्म्युलावरतीच देणार आहे. तुम्ही जर 2-2, 3-3 फॉर्म्युलाचे न्यूमरिकल्स वाचत बसणार, स्टेपवाले न्यूमरिकल, तर मग तुमचा टाइमपास होईल. कॅल्क्युलेशन करत बसू नका. आता काय कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस करायचा वेळ नाहीये. न्यूमरिकल सॉल्व्ह केलं, फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकली, तुम्हाला न्यूमरिकल वाचला जर फॉर्म्युला आठवला, लगेच सोल्युशन बघा की तसंच सॉल्व्ह केलंय का, येस तसंच सॉल्व्ह केलंय, पुढे जा. नोट्स मधले जे ऑलरेडी सॉल्व्ह न्यूमरिकल्स आहेत ते न्यूमरिकल सॉल्व्ह करा. ऑब्जेक्टिव्ह मधले न्यूमरिकल सॉल्व्ह करत बसू नका. जर तुम्हाला खरंच न्यूमरिकलची प्रॅक्टिस करायची आहे तर वेळ अलॉट करून द्या. काही ठराविक फेवरेट न्यूमरिकल असतात. सर्वेइंग मधले माहित असतील तुम्हाला, जिओटेक मधले माहित असतील तुम्हाला, रिटेनिंग वॉलवरचा न्यूमरिकल, टेलर स्टॅबिलिटी नंबरचा न्यूमरिकल, प्लेट बेरिंग टेस्टवरचा न्यूमरिकल, सर्वेइंग मधला तुमचा कंपासवरचा न्यूमरिकल, बेरिंग वाला, डेक्लिनेशन डिप वाला, असे काही फेवरेट आहेत. सेशन आहे आपलं 13 तारखेला, सेशन आहे आपलं लाईव्ह सेशन आहे रात्री 9 वाजता. 75 प्रिडिक्टेड क्वेश्चन्स आहेत जेईचे, की कुठले प्रश्न येऊ शकतात. त्याच्यात मी हे इम्पॉर्टंट वाले पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. न्यूमरिकल्स पण बऱ्यापैकी कव्हर केले. जास्त न्यूमरिकल्स आले तर मी काय करू, काही नका करू, सगळ्यांना येतील ते न्यूमरिकल. न्यूमरिकल आले पेपर म्हणजे लगेच अर्ध्या लोकांचं तिथे लगेच डगमगून जातात ते. व्हॉट इज द रिझन? त्यांना वाटतं की आपलं याच्यामध्ये आपल्याला लॉजिक लागेल का नाही, फॉर्म्युला आठवेल का नाही, कॅल्क्युलेशन चुकलं तर. या गोष्टी बघा जनरल आहेत. ते तुम्ही पेपर सॉल्विंग ज्यावेळेस करणार त्यावेळी लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही पेपर सॉल्व्ह करताय, न्यूमरिकल आला तर तुम्हाला कळलं पाहिजे की इथे 3+3 9 होऊ शकतो आपल्याकडून, ही सिली मिस्टेक होऊ शकते, 3 त्रिक 6 होऊ शकतो.
तर या मिस्टेक्स ज्या आहेत त्या तिथे फोकस करायच्या. न्यूमरिकल सॉल्व्ह केला, आन्सर आलं, टिक करून पुढे जायच्या अगोदर एकदा पुन्हा कॅल्क्युलेशन बघून घ्यायचं. न्यूमरिकलला सरळ तुम्ही 1.5 मिनिट 1.25 मिनिट अलॉट करू शकता. न्यूमरिकल हार्डली तिथे 10-12 असणार आहे. जर तुम्हाला फिक्स येत असेल, कन्फर्म न्यूमरिकल येत असेल, तर त्याच्यावर तुम्ही एक्स्ट्रा वेळ देऊ शकतात, बिकॉज ते तुमचे 100% मार्क्स आहेत. थेरी क्वेश्चन्स खूप सारे असे असणार आहेत जे प्रश्न वाचला की तुम्हाला लगेच उत्तर येऊन जाईल. 15-20 सेकंद वाले पण तुम्हाला एमसीक्यू सापडतील, जनरल वाले, सोपे वाले. त्याच्यामुळे एकदम न्यूमरिकलला पण तसंच सोडवायचं फास्टली आणि थेरीला पण तसंच सोडवायचं फास्टली, असं करू नका. प्रॉपर वेळ द्या त्या गोष्टीला. ठीक आहे. बाकी तर जनरल गोष्टी आहेत. आय कार्ड असेल तुमचं, किंवा तुमचं पेन कॅरी करणं असेल, त्याच्यानंतर ब्लँक पेजेस तुम्हाला त्याचे देतात, त्याच्यामुळे तुम्हाला काही घेऊन जायची गरज नाहीये. कम्प्युटर स्क्रीनवरती कंटिन्युअसली आपण बघतो, मध्ये मध्ये पाणी पित राहा, वॉटर बॉटल स्वतःचीच घेऊन जा, बाहेर नाश्ता करणं टाळा. बाहेरच असणार तर नाश्ता असा करा की ज्याच्यामुळे ऍसिडिटी वगैरे या गोष्टी होणार नाही, अनइझीनेस येणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज लवकर झोपा. लवकर म्हणजे खूप लवकर नाही, तुमचा रेग्युलर टाइम जो आहे त्याच्यापेक्षा थोडं पाऊण तास 1 तास लवकर. तुम्ही जर डेली 12ला झोपत असणार तर थोडं आज रिलॅक्स मध्ये झोपा, थोडं लवकर झोपा. आणि पडलेल्या जागी फक्त मनन करा, चिंतन करा. चिंता करू नका, चिंतन मनन करा. चिंता करणार, इथे लिहिलंय बघा वरीड, तर मग तुम्ही प्रॉब्लेम मध्ये जाणार. पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह राहा. कसं पॉझिटिव्ह राहा? काही पॉझिटिव्ह राहा वगैरे काही नसतं. ही एक प्रोसेस आहे. अशा एक्झाम आधी पण दिल्या आहेत, नाही दिल्या, ही फर्स्ट एक्झाम आहे. याच्या नंतर पण एक्झाम येणार आहेत. सर नंतर तर जागा येणार नाही वगैरे, ह्या गोष्टी सोडून द्या, सोडून द्या सगळं. पब्लिक सर्व्हिस कुठेच चालली नाही, तुम्ही कुठेच चालले नाही. सर माझं एज वाढतंय, आता काय वेळ आहे का ही गोष्ट विचार करायची? एज वाढतंय तर मग अभ्यासच करायचं नव्हतं, आधीच जॉबला लागून जायचं होतं. एज काय वाढणार आहे? आता इतके वर्ष गेले, आता ही एक परीक्षा, त्याच्यानंतर अजून ऍड आली की तुम्ही अजून अभ्यास करणार. स्पर्धा परीक्षेवाला माणूस कधीच या चक्रातून बाहेर निघत नाही जोपर्यंत तो सिलेक्ट नाही होत. त्याच्यामुळे हे विषय सोडून द्या तुम्ही, की माझं एज वाढतंय आणि मग ही परीक्षा निघालीच पाहिजे, मला 170 आलेच पाहिजे. यू कॅनॉट टार्गेट 170, यू कॅनॉट टार्गेट 150, यू कॅनॉट कन्फर्म द मार्क्स. तुम्ही जो प्रश्न सॉल्व्ह करताय त्या प्रश्नावरती फोकस करा. हा प्रश्न बरोबर येईल का माझा, एवढाच तिथे विचार करा सॉल्व्ह करताना. पेपरला गेले बसले अर्धा तास आपल्याला तिथे आधी जाऊन बसावं लागतं. काय करायचं तेवढ्या वेळेमध्ये? काहीच नाही करायचं, इकडे तिकडे बघायचं नाही, काहीच नाही करायचं. आपापलं मस्त डोकं खाली घालून घ्यायचं बेंचवरती, मस्त एक छोटीशी नॅप घेऊन घ्यायची. नाहीतर सरळ तुमच्या ज्या सिली मिस्टेक टेस्ट सिरीज मध्ये तुम्ही करतायत त्या सिली मिस्टेक आठवायच्या, की अच्छा अशा सिली मिस्टेक्स मी काल केल्या, परवा केल्या, 10 दिवसापूर्वी केल्या, 5 दिवसापूर्वी केल्या. अशा मिस्टेक्स मला आत्ता पेपरमध्ये करायच्या नाहीयेत, त्या होणार नाहीत. उलटे सुलटे कोट्स वाचलेले असतात की जे तुम्ही निगेटिव्ह विचार करतात की असं मी करणार नाही, तेच मुळात होतं. असं काही नसतं, असं काहीच नसतं. डोकं ठिकाणावर ठेवलं तर सगळं व्यवस्थित होतं. हे काय एकदम तुम्हाला काय जीवन मरण्याचा प्रश्न नाहीये तुमचा. हे नाही पण झालं तरी पण तुम्ही प्रॉपर करूनच घेणार आहे. हे काय तुमचं आयुष्याची काय शेवटची परीक्षा नाहीये, शेवटचा मोमेंट नाहीये की हे नाही तर संपलं आयुष्य आपलं. असं काही नसतं, सगळं व्यवस्थित चालू असतं. हा, बट बेटरमेंटसाठी आपल्याला इथे चांगलं पॉझिटिव्ह राहायचंय. आणि जेव्हा तुम्ही प्रोसेस म्हणून बघणार त्यावेळी ऑटोमॅटिकली गोष्टी चांगल्या होतील. छोटे छोटे माइलस्टोन असतात. प्रोजेक्ट कधी कंप्लीट होत नसतो, हा फक्त आपला कन्स्ट्रक्शनचा प्रोजेक्ट कंप्लीट होतो. आपली लाईफ जर ऍज अ प्रोजेक्ट आहे तर प्रोजेक्ट कधी कंप्लीट होतो? कधीच कंप्लीट नाही होत. एक माइलस्टोन आला का दुसरा माइलस्टोन, ही परीक्षा पास झाले, जेई झाले, त्याच्यानंतर तुम्ही एमपीएससीचा विचार करणार, ते झालं का जर मोटिवेशन चांगलं असेल तर तुम्ही अजून वरच्या कोणत्या जनरल मधल्या पोस्टचा विचार करणार ऍडमिनिस्ट्रेटिव्हच्या. हे थांबणार नाही कधीच. त्याच्यामुळे तुम्ही परीक्षा कंटिन्यू देत राहणार आहेत, हे अभ्यास वगैरे तुम्ही करत राहणार आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये वेगळा विचार करायची अजिबात गरज नाहीये. बाकी तुम्हाला माहिती आहे, एक पेज घ्या, पेजवरती लिहून काढा काय काय मुद्दे आहेत. आज बसा 15-20 मिनिट, थोडस द्या वेळ, काय काय मुद्दे आहेत, आणि त्या मुद्द्यांवरती थोडस स्वतः चिंतन मनन करा की आपल्याला काय करायचंय काय नाही करायचंय. ठीक आहे, जास्त काही आता मी बोलत नाही, बाकीचं सगळं तुम्हाला माहिती आहे. अटेम्प्ट किती असला पाहिजे? तर 100% अटेम्प्ट असला पाहिजे. अटेम्प्ट जास्त असेल तर चान्स बनेल.
जर तुम्ही बिलकुलच डायरेक्ट पत्ते शो करून दिले, डायरेक्ट टाकून दिले की काही नाही माझ्याकडे, तर मग विषय संपला. त्याच्यामुळे अटेम्प्ट जास्त असले पाहिजे आणि 100% अटेम्प्ट असले पाहिजे, सो दॅट तिथे न येणारे प्रश्न पण बरोबर येण्याचा चान्स वाढूनच जातो. त्याच्यामुळे उगाच प्रश्न सोडून द्यायचे नाही. पेपर 3 राऊंड मध्ये सॉल्व्ह करायचा. पहिल्या राऊंड मध्ये ओनली थेरी क्वेश्चन्स, सेकंड राऊंड मध्ये न्यूमेरिकल घ्यायचे, फर्स्ट राऊंड मध्ये न्यूमेरिकल वाचून पुढे जायचं. लगेच जमत असेल तर सॉल्व्ह करायचं. वाटत असेल की मोठा आहे किंवा आठवावा लागेल फॉर्म्युला, किचकट दिसतोय, असा जर कॉन्फिडन्स असेल, कॉन्फिडन्स येत नसेल, तर पहिल्या राऊंड मध्ये न्यूमेरिकल वाचून फक्त पुढे चालायचं. सेकंड राऊंड मध्ये येऊन न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे. थर्ड राऊंड मध्ये जे नाही जमले ते प्रश्न सॉल्व्ह करायचे. फर्स्ट राऊंड मध्ये पेपरला गो थ्रू करायचं पूर्णपणे. आधी काय सॉल्व्ह करायचं, तर मी तर सजेस्ट करेल की आधी तुम्ही टेक्निकलच सॉल्व्ह करा. लास्टला काय सॉल्व्ह करायचं वगैरे वगैरे ते सोडून द्या. आधी तुम्ही शक्यतो टेक्निकल सॉल्व्ह करा. 75 क्वेश्चन्स आहेत, 75% वेटेज आहे. नाहीतर तुम्ही ऍप्ट रिझनिंग पण करू शकता. ओके, सो अशा प्रकारे तुम्हाला जायचं आहे, कॉन्फिडन्सने जायचं आहे. आणि कॉन्फिडन्स इज व्हॉट? कॉन्फिडन्स इज नथिंग, एवढंच की फक्त मी जे वाचलेलं आहे तेच पेपरला येईल. आणि तुम्ही काय जगावेगळा एमबीबीएस वाचून आलेत का? इथे सिव्हिल विचारणार आहे, तुम्ही पण सिव्हिल वाचून आले, समोरचा विचारणार पण सिव्हिल इंजिनियर आहे, तिथेच विचारेल. थोडं विचार करा, प्रश्न पण तिथंच आहे, उत्तर पण तिथेच आहे, काय वेगळं करणार आहेत मग आपण? असं पण नाही की ब्लँक पेपर दिला आणि झाली पूर्ण कन्व्हेन्शनल पेपर आहे बा. अरे प्रश्न तिथे, उत्तर तिथे, ऑप्शन तिथे, थोडा विचार तर करा. कुठलं ऑप्शन नाहीये त्याला कॅन्सल करा. जिथे गरज असेल तिथे लगेच डायग्राम बनवून बघा. जाऊ दे वेळ नाहीये कुठे डायग्राम बनवू, अरे प्रश्न बरोबर आणा, प्रश्न बरोबर आणा. पेपर 100 प्रश्न वाचायचे या अप्रोचने सुरुवात करू नका. पहिला राऊंड झाला, दुसरा राऊंड झाला, तिसऱ्या राऊंड मध्ये घाई करू शकतात पटापट. वेळ बघत राहा, वॉच घालून जा. आणि जर टेस्ट मध्ये प्रॅक्टिस केली असेल, असं काहीच नाही 50 सेकंड डायरेक्ट डिवाइड करतात, 100 प्रश्न आहेत आणि डायरेक्ट डिवाइड करतात टाइमने, आणि एका प्रश्नाला 1 मिनिट मिळतोय बा, असं नसतं. काही प्रश्न 15 सेकंदात सुटतात, काही प्रश्नांना 2 मिनिट पण लागू शकतात. आता जर सिटिंग अरेंजमेंट आली तर ते कसं तुम्ही 1 मिनिटात सोडवणार आहे? त्याला तुम्हाला 1.5, 2, 2.5 मिनिट लागतोच. मग त्याला वेळ द्या प्रॉपर, कारण ती जर एकदा बसून गेली ना तर तुमचे 2-3 प्रश्न डायरेक्ट बरोबर येतील. तर हे थोडंसं डोकं ठिकाणावर ठेवा, एवढाच सांगण्याचा उद्देश आहे. यू आर स्ट्रॉंगर दॅन यू थिंक. तुम्हाला वाटत असेल अंडर कॉन्फिडंट, तसं काही नाहीये. सगळे लोक पेपर द्यायला येत आहेत, असं कोणी नाहीये की कोणी एखादा पोस्ट होल्डर आहे तो येतोय. जेईची एक्झाम येते, ऑलरेडी जो जेई असेल तो शक्यतो येणारच नाही, जो A2 आहे तो येणार नाही, म्हणजे सगळे नवीन मुलं आहेत. मग त्याच्यामुळे प्रॉपर राहा, बिंदास जा पेपरला, घाबरू नका. आणि ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या मात्र विसरू नका. पेपरला लवकर जा, सेंटरला 1 तास आधी गेले तरी काही प्रॉब्लेम नाही, 1.5 तास आधी गेले प्रॉब्लेम नाही. एकदम तंतोतंत घरी वाचत बसले, तिथे घेऊन जा पेजेस, तिथे बाहेर वाचत बसा सेंटरच्या बाहेर. इथे पटापट घाई 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 जसं की 10 वर्षापासून भूक लागलेली तसं जेवत बसणार. जेवायचं नाही बोलत आहे, अभ्यासाचं बोलतोय. जेवायचा काही संबंध नाही इथे. झालाय तुमचा अभ्यास, रिव्हिजन करा, संपला विषय, एक्स्ट्रा काहीच करू नका. ओके, सो बेस्ट ऑफ लक. तुम्हाला दिवस तुमचा असणार आहे. आणि ज्यांचे परीक्षाला 10-12 दिवस बाकी आहेत त्यांनी सुद्धा हे पॉइंट्स डोक्यात घ्या, त्या प्रकारे प्लॅनिंग करा. टेस्ट सिरीज वगैरे सॉल्व्ह करा. आता एकच टेस्ट सॉल्व्ह करा, याच्यापेक्षा जास्त सॉल्व्ह करू नका. ज्यांचा उद्या परवा पेपर असेल त्यांनी. ओके, सो धन्यवाद, बेस्ट ऑफ लक, थँक्यू.